तर आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम देशासह वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जाणवू लागलाय। घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्यानं गॅस टंचाईची भीती व्यक्त केली जाते। तर या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन म्हणून आता जळाऊ लाकडाची मागणी ही वाढलेली आहे आणि गरिबांसह मध्यमवर्गीय नागरिक स्वयंपाकासाठी चूल आणि भट्टीत लाकडाचा वापर करू लागलेत। लघु उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि लग्न सराईत सुद्धा आता लाकडाचा वापर वाढण्याचं दिसून येत आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे वाशिममधले प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। मध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम पेट्रोलियम पदार्थावर पडलेला आहे आणि त्यामुळं जे गॅस सिलेंडर आहे याचा तुटवडा सुद्धा भारतात जाणवत आहे। त्यामुळे ठिकठिकाणी जे गॅस एजन्सी आहे त्याच्यावरती लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे जे व्यावसायिक सिलेंडर आहे तर ते मिळणे सुद्धा शक्य नाहीये। त्यामुळं जे व्यावसायिक हॉटेलवाले आहेत त्यांनी सुद्धा आता आपला मोर्चा ह्या चुलीकडे वळवलेला आहे आणि भट्ट्यावरती ते आपलं जे जेवण आहे ते बनवत आहेत। त्यामुळं लाकडाची मागणी वाढलेली आहे आणि जळतण मोठ्या प्रमाणावर ते नेत आहेत। आपल्यासोबत सॉमिल व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगताल, कशा प्रकारची परिस्थिती आहे व काय मागणी वाढली का जळतणाची व काय दर काय सध्या? सध्या परिस्थितीत जळतणाची मागणी भरपूर वाढ झालेली आहे। पहिलेपेक्षा जे ग्राहक वर्ग आहे ते दुपटीनं वाढ झालेली आहे आणि यामध्ये मुख्यतः जे नवीन कस्टमर आहेत ते सगळे कमर्शियल हॉटेलवाले आहेत, कारण त्यांना कमर्शियल गॅसचा पुरवठा होत नाही आहे, त्यामुळे ते नवीन वाढलेले आहे। आणि जे दर आहेत त्या दरमध्ये आमच्याकडून कोणत्याही प्रकारची वाढ आम्ही केलेली नाही आहे आणि या सीझनमध्ये दरवाढ होण्याची आम्ही म्हणजे दरवाढ होणारच नाही असं आम्ही सांगू इच्छितो। मागणी जर वाढली तर तुम्हाला सुद्धा दरवाढ करावी वेळ येऊ शकते का? नाही, आमच्याकडे सध्या स्टॉक भरपूर आहे, त्यामुळे असं आम्हाला काही वाटत नाही। परंतु जर लेबर वर्ग जर नसला, लेबर वर्गाच्या रेटमध्ये जर वाढ झाली तर कदाचित होऊ शकते। निश्चितच आपण बघू शकतो सध्या यांच्याकडे जरी स्टॉक असला परंतु मागणी वाढली तर दर वाढवावं लागत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम।